फिटनेस म्हणजे फक्त जिम मध्ये जाऊन डंबेल्स उचलणं ते नाही. आणि ते नाही. तुम्ही जे काही काम करत आहात ते तुम्ही न थकता तुम्हाला करता येईल. 8 ते 10 तास तुम्ही काम करताय ते तुम्ही न थकता. मग तुम्ही जर ॲथलीट असाल तर तुमचं ट्रेनिंग वेगळं असतं. तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुमचं ट्रेनिंग वेगळं असतं. तुम्ही कलाकार आहात तर तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी तुम्हाला वेगळी शरीरयष्टी करायला लागते, त्यामुळे त्याचं ट्रेनिंग वेगळं असतं. आणि जो आय टीवाला जर माणूस असेल तर त्याच्यासाठीचं ट्रेनिंग वेगळं असतं. सो मला असं वाटतंय मुळात ना तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे सुदृढ राहण्याची. आतून वाटलं आणि पाहिजे. कुठेही शॉर्टकट नाही की बाबा त्यांचं तर म्हणणं तुम्ही जाडे व्हायला जितके वर्ष लावता किंवा जितके वर्ष लागतात त्याच्यापेक्षा तुम्ही जाऊन 6 महिन्यात मला बारीक व्हायचंय, डाएटच करायचंय आणि मी आता हे स्ट्रिक्ट डाएट करतो, ते डाएट करतो आणि मी करतो, तर असं काहीच करायचं नसतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण तुम्ही बघितलं तर एका पद्धतीचं डाएट नसतं, किती डाएट्स असतात. हो, जर एकच पद्धत असेल तर मी समजू शकतो ना की हा बाबा ही एवढंच योग्य खायचं. पद्धत आहे. प्रत्येकाची एक तर प्रत्येक व्यक्ती माझे जेनेटिक्स वेगळे आहेत, तुझे जेनेटिक्स वेगळे आहेत. तू एखादी गोष्ट काही दिवसात जर कमवत असशील, तुला त्याचा रिझल्ट मिळत असेल, तर दुसऱ्याला मिळेलच असं नाही. सो म्हणून ना मला खूपदा इन्स्टावरती लोकं जे फिटनेसचे फंडे देत असतात ना, तेही मला आवडत नाही आणि मी कधी देणार नाही. कारण मला जे योग्य आहे माझ्या शरीरासाठी ते तुझ्यासाठी असेलच असं